सांगली महापालिकेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. 31 जागावर उमेदवार उभा केल्यानंतर काँग्रेसनं 18 ठिकाणी घवघवीत असं यश मिळालेलं आहे. या सर्व यशामध्ये विश्वजित कदम यांचा सिंहाचा वाटा आहे. वादळात दिवा लावणं काय असतं हे संपूर्ण राज्यानं आणि सांगली जिल्ह्यानं पाहिलेलं आहे. बाळासाहेब, 18 नगरसेवक निवडून आलेत, कसं बघता या विजयाकडे? सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष महानगरपालिकेत राहिला आहे आणि सांगलीतल्या लोकांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी चांगले कष्ट घेतले. लोकांनी एक विश्वास काँग्रेस पक्षावर पुन्हा दाखवलेला आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आता काँग्रेस पक्षाला जरी भूमिका बजावली लागली तरीसुद्धा काँग्रेस निश्चितपणे सर्वसामान्य लोकांचा आवाज सांगली महानगरपालिकेत उठवण्याचं ताकदीने काम करेल हा मला विश्वास आहे. आम्ही तसं सेक्युलर विचारधारेचे काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो. 31 जागांपैकी 18 जागांवर आम्हाला चांगलं यश मिळालं. 60 to 65% हा स्ट्राईक रेट राहिलेला आहे आणि त्या अनुषंगाने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात निश्चितपणे आमच्या लोकांनी चांगलं काम केलं असं माझा विश्वास आहे. चंद्रकांत दादा पालकमंत्री आहेत आपल्या सांगली जिल्ह्याचे. यांनी सांगितलं होतं, भविष्यवाणी केली होती की 55 जागा भाजपला मिळतील. त्यांना 39 जागा मिळाल्यात. कसं बघताय त्यांच्या विजयाकडे? नाही, 55 जागा कुठल्या ह्याच्यात ते म्हणाले मला माहीत नाही, पण सत्तासुद्धा त्यांची होऊ शकली नाही. हाफवे मार्कलासुद्धा ते गाठू शकले नाहीत. आता त्यांना त्यांच्या मित्रपक्षाची मदतीची गरज आहे. कुठंतरी हा ओव्हर कॉन्फिडन्स किंवा फाजील आत्मविश्वास आपण ज्याला म्हणतो हा कुठेतरी नडला आहे. लोकांमध्ये नाराजगी होतीच. आता ह्या ठिकाणी मला खात्री आहे की येणाऱ्या काळात कुठेतरी सगळे मित्रपक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने एकत्रित काम करतील असं माझा विश्वास आहे. त्यांची 55 उमेदवारांनी नगरसेवक निवडून येण्याची जी भविष्यवाणी होती ती कुठे तर फेल गेली असं वाटते. निश्चितपणे फेल गेली. 55 तर आकडा गाठलाच नाही, 40च्या वर पण जाऊ शकली नाही. म्हणजे 5 आकड्यात जाणं लांबच, 4च्या आकड्यात पण ते जाऊ शकले नाही. निश्चितपणे कुठंतरी ते त्यांचे कार्यकर्ते फेल गेलेत हा माझं मत आहे. महापालिकामध्ये आता 2 नंबरचा पक्ष म्हणून तुमच्या काँग्रेस पक्षाकडे बघितलं जातं आहे. काय आव्हानं वाटतात तुम्हाला भविष्यात? हे सांगलीकरांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न उठवणं, ते प्रश्न सोडवणं हे सांगलीच्या महापालिकेचं सर्वात मोठं आव्हान आहे. अनेक विषय आहेत आणि मला वाटतं 10 वर्षानंतर आता ही संधी नगरसेवकांना मिळाली आवाज उठवण्याची. मला खात्री आहे येणाऱ्या काही वर्षात म्हणजे सांगलीच्या विकासासाठी आम्ही आमचे नगरसेवक ताकदीने काम करतील हा मला विश्वास आहे. राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले, मात्र दुसरीकडे अनेक घटक पक्षसुद्धा त्यांच्या युतीतले नाराज आहेत. संपूर्ण राज्यानं पाहिलं, तिकीट वाटपापासून जी सुरुवात झाली होती ते पैसे वाटपापर्यंत आणि काल मतदानाची शाई पुसण्यापर्यंतसुद्धा संपूर्ण राज्यानं पाहिलेलं आहे. कसं बघता याकडे? हे भाजप पक्षाला जे महाराष्ट्रात यश मिळालं नेमकं कशाचं आहे? शाही पुसण्याचं यश आहे, मतदार यादीत असणाऱ्या गोळाचं यश आहे का या ठिकाणी अमाप सत्तेचा गैरवापर, पैशाचं वाटप, नेमकं कशाचं यश आहे आम्हालाच आता संशोधनाचा विषय झालेला आहे. महायुतीतलेच त्यांचेच मित्रपक्षांनी काल किती दंगा केला, किती आरोप केले हे काल मतदानाची निकालाची प्रक्रिया चालू असताना आपण सगळ्यांनी वृत्तवाहिनीवर पाहिलेलं आहे. मग हा संशोधनाचा विषय, याचा शहानिशा आणि सत्य एक ना एक दिवस उघडकीस येईल. आता जिल्हा परिषद जे मिनी मंत्रालय म्हणून पाहिलं जातं त्या निवडणुकासुद्धा सुरू झालेल्या आहेत. कसं बघता सांगली जिल्ह्यात तुमची काय भूमिका असणार आहे? सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही मित्रपक्ष एकत्रित मिळून काम करू. जयंतराव पाटील साहेब असतील, विशाल पाटील असतील, आम्ही एकत्र बसून या ठिकाणी कसं आम्हाला पुढे जाता येईल ते निश्चितपणे प्रयत्न करेल. जतमध्ये विक्रमदादा असतील माजी आमदार, त्याचबरोबर माजी आमदार विलासराव जगताप असतील, 5 पक्ष एकत्र आलेले आहेत. त्या पद्धतीने सांगली जिल्ह्यात काय समविचारी पक्षाची आघाडी होईल का? मी सांगितलं ना, तो प्रयत्न नक्की राहील. आज उद्या मला अनेक लोक नेते भेटलेले आहेत, चर्चा चालू आहेत. त्या स्थानिक कार्यकर्त्यांना, नेत्यांना विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने कुठल्याही कार्यकर्ता अन्याय होणार नाही अशी भूमिका पार पडून आम्ही एक आघाडी करण्याचा प्रयत्न करू. तुमचे जे 18 नगरसेवक निवडून आले त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देता? मी श्रेय सांगलीच्या जनतेला देईल, श्रेय त्या उमेदवारांना राबणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देईल, ज्यांनी त्यांना मतं दिली त्या सर्वसामान्य लोकांना देईल, नागरिकांना देईल आणि उमेदवारांनी कष्ट घेतले त्यांना देईल आणि सांगलीकरांचे मी मनापासून आभार मानेल. नक्कीच आपण पाहू शकता, हे होते विश्वजित कदम यांनी सर्व सांगलीकरांचे आभार मानलेले आहेत, कार्यकर्त्यांचे आभार मानलेले आहेत, आलेल्या निवडून आलेल्या उमेदवारांचे सुद्धा आभार मानलेले आहेत. कडेगाव या ठिकाणी त्यांनी निवडून आलेल्या सर्व काँग्रेसच्या नगरसेवकांचा जाहीर सत्कार या ठिकाणी घेतला होता आणि भविष्यात आम्ही सांगलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.